किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक या कंपनीकडून एरिया सेल्स मॅनेजर पश्चिम महाराष्ट्र। आज आपण कुरवली, इंदापूर तालुक्यातील कुरवली या गावामध्ये आलेलो आहे। तर आज या ठिकाणी संतोष माने यांचा डाळिंबीचा एक उत्कृष्ट असा प्लॉट आहे, जो चांगल्या पद्धतीनं उत्पादन निघत आहे आणि आज हार्वेस्टिंग सुद्धा चालू आहे। तर आज या ठिकाणी तुम्ही मालाची क्वालिटी, शायनिंग, चकाकी आणि साईज ह्या सर्व गोष्टी पाहू शकता। हे सर्व शक्य झालं आहे प्रतिभा बायोटेकच्या ONBA या संकल्पनेमुळे। जसे की ऑर्गॅनिक आणि न्यूट्रिशनल याचं संतुलन राखून आम्ही या ठिकाणी या शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे। 1-2 वर्षापासून ह्या प्लॉटवरती आपण ONBAचा वापर करत आहे। तर आज आपण या प्लॉटमध्ये शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्याचं काय मनोगत आहे ते जाणून घेऊ। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। संतोष विठ्ठल माने। आपला मोबाईल नंबर सांगा। 9922848783। आपला पत्ता सांगा। मुक्काम पोस्ट कुरवली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर आज तुम्ही या प्लॉटमध्ये प्रतिभा बायोटेकचे सर्व उत्पादन वापरलेले आहे। तर तुम्हाला काय वाटतंय? साईज आणि कलर आणि शायनिंग चांगली आली ह्यावेळेस। साईज, कलर आणि शायनिंग चांगली आलेली आहे। इतर शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं? साईजच झाली नाही ह्या वर्षी कुणाला, साईज झाली नाही। आणि कुजवा आणि टिपका हा प्रामुख्याने समस्या सर्वांना आलेली होती। डांबऱ्या सर्वांना तर आपल्या प्लॉट मध्ये डांबऱ्याचं प्रमाण नाही, कमी, 1-2% सुद्धा नाही। 1-2% सुद्धा नाही। तर इतर शेतकऱ्यांना चालू वर्षी 2025 मध्ये या सीझनला मोठ्या प्रमाणात डांबऱ्या आणि कुजव्याला सामोरं जावं लागलं। परंतु माने साहेबांनी प्रतिभा बायोटेकच्या ONBA या संकल्पनेवरती पूर्णपणे या ठिकाणी वापर केला। त्याच्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर छान रिझल्ट आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा डांबऱ्या, कुजवा, फळसड ह्या गोष्टींचा किंवा ह्या ज्या किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव या प्लॉटमध्ये आपल्याला झालेला नाही दिसत, कोणत्याही प्रकारे नाही आहे। तर आज बघू शकता या प्लॉटमध्ये हा 1 एकराचा प्लॉट असून या प्लॉटमध्ये 350च्या आसपास झाडं आहेत। तर प्रत्येक झाडावरती तुम्ही एक प्रकारची साईज, कलर आणि चकाकी मालाला बघू शकता। तर हे सर्व शक्य झाले आहे प्रतिभा बायोटेकच्या उत्पादन वापरलेले आहेत। सुरुवातीला आपण ज्यावेळेस भेसळ डोस टाकला तर त्यामध्ये आपण काय काय वापरलं होतं? पुढे आम्ही कोकोली, परत आवनीचा सुद्धा वापर केलेला आहे। त्यानंतर आपण स्टप हे मायक्रोन्यूट्रनचा वापर केला। तर तुम्ही जे ऑर्गॅनिक खतं टाकली आणि इतर शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक खतं टाकली त्यावेळेस तुम्हाला सेटिंगमध्ये आणि झाडाच्या ग्लेजिंगमध्ये काय बदल जाणवला? सेटिंग बी चांगलं झालं आपलं, आणि झाडांचं ग्लेजिंग बी चांगलं आहे। आणि इतर शेतकऱ्याला त्याच काळामध्ये कोणत्या झालं नाही, सेटिंग झालं नाही, बरेच जणांना झालं। ओके। आणि साईज कशी झाली? 450-500 साईज झाली। आज 450 ते 550 पर्यंत ग्रॅम पर्यंत एक फळ यांचं निघत आहे। अंदाजे एका झाडावरती, आता हे जर झाड बघितलं तर अंदाजे किती माल निघू? 40-50 किलो झाड आहे। 40-50 किलोनं झाडाचा या ठिकाणी उतार मिळत आहे। आज पूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड केलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबीच्या बागेमध्ये अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं आहे। परंतु या ठिकाणी आम्ही ONBAचा वापर केलेला आहे। आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही सर्व जमीन ही काळी माती आहे, पूर्णपणे काळी माती आहे। काळी माती असून या ठिकाणी ही जमीन खोलीवरती असल्यामुळे इतर प्लॉटमधून सुद्धा पाण्याचा निचरा या ठिकाणी होतो। खाली मुरम असल्यामुळे, सप असल्यामुळे या ठिकाणी पाणी सुद्धा पाझरतं। प्लॉटमध्ये बरेच दिवस पाऊस भरपूर ह्या वर्षी झाल्यामुळे
पाण्याचा निचरा इतका होत निचराच होत नव्हता अजिबात, बरोबर आहे. बरोबर आहे. पाण्याचा निचरा होत नव्हता तरी सुद्धा प्लॉटनं तग धरली. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटची आम्ही कधीच मुळी बंद पडून दिली नाही. वारंवार ह्या ठिकाणी ह्याला कोकोली असो, पुडमी असो, त्यानंतर आवणी असो, त्यानंतर कार्बन असो, अशा प्रत्येक गोष्टीचा वापर केला आणि कंटिन्यू मुळी चालू ठेवली. मुळी चालू ठेवल्यामुळं कोणत्याही प्रकारचं रोग ह्या पिकावरती आलेलं नाहीत. तर आज या ठिकाणी इतर शेतकरी सुद्धा आहेत. तर पुढे या तुम्ही जरा. तर या ठिकाणी कदम साहेब सुद्धा आलेले आहेत. यांचा सुद्धा डाळिंबीचा प्लॉट आहे. हे सुद्धा मागील 4-5 वर्षापासून तुम्ही डाळिंब शेती करता. तर आता तुम्हाला काय जाणवतंय बाबा ह्या प्लॉटमध्ये, तुम्हाला काय जाणवतंय वेगळे पण? एक नंबर प्लॉट आहे. साईज जबरदस्त झाली. मला वाटतं 500-700 ग्रॅम असेल ही साईज. तरी 500 म्हणले, मला तर वाटतं 500च्या पुढं आहे. आणि कलर शायनिंग एकदम, आणि फळाचं बघितलं तर सगळे एकदम जशी काही सफरचंद लागलेत असं दिसतंय सगळं. इतर शेतकरी आणि ह्यांच्या प्लॉटमध्ये तर साधारणतः तुम्हाला जी प्रामुख्याने ह्या वर्षी जी समस्या जाणवली तर ती आहे कुजवा, टिपका, खरडा. तर या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं ह्या प्लॉट पाहिल्यानंतर? नाही, एकदम ओके. एकदम प्लॉट कुठंच मला तर कुठं डांबरे आणि खरडा काही दिसलाच नाही, टिपका नाही कुठं. जसं की माझ्या बागेमध्ये भरपूर आहे, चलच बघायला खूप आहे सगळ्याच बागेमध्ये. आता पाऊसच तसा होता. तर आम्ही या ठिकाणी काय केलं, इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करत होते, पण त्या टायमिंगला पाऊस पडत असताना आपण कोणती फवारणी घेतली? ट्रायकोरिज आणि फ्लिकची सुडोची फ्लिक फवारणी घेतली. आज त्याची कॉस्टिंग किती बॅलरला जात होती? किती 700-800 रुपये होती. 800 रुपयात ह्या ठिकाणी 400 लिटर पाणी करून या ठिकाणी फवारणी करत होतो आम्ही. इतर शेतकरी त्या ठिकाणी 2 आणि 3 हजाराचा एक बॅलर वापरत होते, म्हणजे साधारणतः 5000 खर्च करत होते. पण आम्ही 700 ते 800 रुपयात या ठिकाणी फवारणी घेत होतो ऑर्गॅनिक. आणि त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला की आमचा पुन्हा कुजवा, टिपका, खरडा कोणत्याही प्रकारे वाढला नाही आणि फळाची ग्लेजिंग हायशी राहिली. आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पानाची असलेली ग्लेजिंग आज माल हार्वेस्टिंग होत असून सुद्धा किती चांगल्या पद्धतीत आहे. तर ही जे आहे ते फळाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही, कोणत्याही प्रकारचा कुजवा नाही, फळाची साईज वाढलेली आहे. कुठेही बघितलं तरी आपल्याला चांगल्या पद्धतीत फळं बघायला मिळत आहेत. आज या ठिकाणी तुम्ही बघितलं तर साईज आहे, कलर आहे, चमक आहे, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. आज ही जी फळं आहेत ते साधारणतः ह्या प्लॉटमध्ये साधारणतः माझ्या हिशोबाने 250 ते 700 ग्रॅमपर्यंत फळं आज दिसत आहेत. इतर शेतकऱ्यांनी तरी आम्ही या ठिकाणी पावसाचं प्रमाण किंवा इतर शेतकऱ्याच्या कामामुळं थिनिंग करू शकलो नाही. त्याच्यामुळे काही नंतर जी सेट झालेली फळं आहेत ते काढली नाहीत, त्याच्यामुळे कुठंतरी छोटी फळं मिळत आहेत. परंतु पूर्ण प्लॉट बघितला तर एकदम समाधानी आणि एक वेगळा आकर्षक प्लॉट आहे. आजच्या कंडिशनला हार्वेस्टिंग होणाऱ्या प्लॉटमध्ये असा प्लॉट कुठेही नाही. तरी आपण वारंवार ह्याला साईज होण्यासाठी जुका आणि लोरा किती सोडलेला आहे? जुका लोरा 5-5 किलो सोडत होतो आपण एकरी. आणि किती वेळा ऍप्लिकेशन केलंय? एक 7-8 वेळा केलं असेल. 7 ते 8 वेळा केलेलं आहे. तर जुकाचा आणि लोरा हे दिल्यानंतर काय तुम्हाला बदल प्रामुख्याने? साईज मध्ये लय फरक आहे त्याच्यात. साईज मध्ये फरक आहे. साईज का पटपट वाढली जाते. साईज पटपट वाढली जाते. असे दृश्य रिझल्ट दुसऱ्या कुठल्याच ह्याच्यात नाही मटेरियल मध्ये. आणि तुम्ही सेटिंग साठी आपण स्प्रे मध्ये ब्रासिका घेतलं. ब्रासिका घेतलं होतं. तर ते सेटिंगला कसं फरक जाणवला? एक नंबर आहे ब्रासिका एक नंबर आहे. सेटिंगच्या. ओके. आज तुम्ही हे प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरून समाधानी आहे? समाधानी आहे. प्रतिभा बायोटेकची औषधे और खते वापरून खूप आनंदी आहे मी. आणि फळांना चकाकी, ग्लेजिंग आणि साईज एक नंबर मिळाली. तर प्रतिभा बायोटेकची उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला ही जी फर्टिलायझर खतं आहेत ही जी वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, काय अनुभव आला? नाही, साईज चांगली मिळाली, चकाकी फळांना चांगली आली, परत ग्लेजिंग चांगलं राहिलं आणि फळं भरपूर लागली. म्हणजे झाडांना फळ उत्पादन चांगलं मिळायला लागलं. आणि बाजारात क्वालिटीमुळं दर व्यवस्थित मिळायला लागलं मला. ओके ओके, आभार आहे. बहुत बहुत धन्यवाद प्रतिभा बायोटेक.
इतर शेतकऱ्यांना काही अडचणी असल्या तर मला संपर्क साधू शकता. माझं नाव संतोष विठ्ठल माने, मुक्काम पोस्ट कुरवली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9922 84 27 83. ओके. एक्सलंट. पॉवरफुल.